सो आपण या ठिकाणी पाहतोय की नंबर प्लेटसाठी अप्लाय कसं करायचं आहे। मी लिंकची खात्री करण्यासाठी ChatGPTवर आलेलो आहे। सो या ठिकाणी ChatGPTवरती मी HSRP नंबर प्लेट अप्लाय लिंक टाकलं तर मला त्यांनी लिंक दिलेली आहे आणि शक्यतो ChatGPTवर विश्वास ठेवू शकतो आपण, कारण सर्व माहिती लीगली असते आणि तुम्हाला जिथं अडथळा येतो त्या ठिकाणी ChatGPT मदत करते। सो लिंकवर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होते। त्या ठिकाणी आपल्याला आपलं जिथून नंबर प्लेट मागवणार आहे तो नंबर टाकायचा आहे, MH12 पुणे। इथून मी नंबर प्लेट ऑर्डर करतोय आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पण तशा पद्धतीने अप्लाय केला तर तुमचे एजंटचे पैसे वाचू शकतात। सो रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्या गाडीचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। मी माझ्या गाडीचा नंबर टाकलेला आहे। त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता। ही सर्व डिटेल जे आहे रजिस्ट्रेशन नंबर, CC नंबर, इंजन नंबर हे तुम्हाला तुमच्या RC बुकवरती सर्व डिटेल्स पाहायला मिळतात। जर तुमच्याकडे RC बुक नसेल तर वाहन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या डिटेल्स घेऊ शकता। वाहन वेबसाईटवरती जाऊन जर तुम्हाला आयडिया नसेल की कशा डिटेल्स घ्यायचं आहे तर तुम्ही मला कमेंट करू शकता, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून देऊ शकतो की वाहन ॲप्लिकेशन कसं ऑपरेट करायचं आहे। सो या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकल्यानंतर कॅप्चा कोड एंटर करायचा आहे। त्यानंतर भारत स्टेज म्हणजे BS4, BS5, BS6 जे पण तुमचं आहे, आता हे तुमच्या RC बुकवर शक्यतो नसणार आहे। 2015च्या आधी ज्या गाड्या रजिस्टर केलेल्या आहेत बऱ्यापैकी या ठिकाणी नव्हतं आणि मला हे भेटत नव्हतं। RC बुकवर किंवा वाहनच्या वेबसाईटवरती तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत। BS मॉडेल काही लोकांच्या अपडेटेड आहे, काही लोकांच्या नाही आहे। तर BS मॉडेल पाहण्यासाठी तुम्ही जर POC काढले असेल तर POCवरती BS मॉडेल लिहून येतं। सो तुमची POC एकदा चेक करा। BS मॉडेल जे आहे ते कंपल्सरी आहे, तुम्ही अंदाजे टाकू नका। POCच्या पावतीवरती तुम्हाला भेटेल ते टाका। त्यानंतर तुमचं नाव, ॲड्रेस प्रॉपर टाकायच्या ठिकाणी तुम्हाला नंबर प्लेट हवे आणि सगळं टाकल्यानंतर OTP तो सबमिट करायचा आहे। आता तुम्हाला तिथं जाऊन नंबर प्लेट घ्यायची आहे का तुम्हाला होम डिलिव्हरी घ्यायची? होम डिलिव्हरी विथ फिटिंग घेतलं तर 125 रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागतात। सो मी तर आत्ता होम डिलिव्हरी घेतली कारण मला तिकडे जायला पॉसिबल नाही आहे, त्यामुळे मी 125 रुपये एक्स्ट्रा चार्ज देऊन आता होम डिलिव्हरी आपल्या पिनकोडवर पॉसिबल आहे का नाही त्यासाठी चेक अवेलेबिलिटी म्हणून ऑप्शन येतं। सो जिथे पण तुम्ही नंबर प्लेट मागवणार आहे त्या ठिकाणचा पिनकोड टाकून चेक अवेलेबिलिटी करायचं आहे। पिनकोड टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे। पूर्ण डिटेल ॲड्रेस दिल्यानंतर तुमचा एक इनवॉइस रेडी होईल। सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ॲड्रेस फिल केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्या डेटला अपॉइंटमेंट हवी आहे, तुमचे नंबर प्लेट घेऊन लोक येतील आणि ते तुमच्या गाडीला फिट करतील, त्यासाठी अपॉइंटमेंट द्यायची आहे। सो अपॉइंटमेंट ज्या दिवशी अवेलेबल असेल त्या दिवस चेक करून तुमच्या वेळेनुसार टाकायचं आहे। सो हे चार्जेस बघू शकता की नंबर प्लेट आहे 450 रुपये, बाकी ॲडिशनल फिटिंग चार्जेस 125 रुपये आणि त्याच्यावर GST लागलेला आहे 22 रुपये 50 पैसे, असं टोटल 678 रुपयेचं तुम्हाला खर्च आहे। परंतु हा जर खर्च तुम्ही एजंट थ्रू करायला गेला तर कमीत कमी 1000 रुपयाच्या वरती तुम्हाला हा खर्च येतो। सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।